चला अजून एक गणपती छानपैकी रंगवला जातोय, जात आहेत बरोबर. नमस्कार. आपलं नाव? अनिकेत राणे. अनिकेत राणे. आणि तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची छान अशी आखणी केली आहे. तर राहायला कुठे आला तुम्ही? मी भांडूपवरून आलो. हो ना, भांडूपवरून. पण तुम्ही ह्याच व्यवसायामध्ये आखणीच्या बाप्पाच्या? आखणीच्या नाही, मी आर्टिस्ट आहे. अच्छा. मग सीझन वाईज आवड म्हणून बाप्पाच्या सेवेची एक संधी असते. तरी तुम्ही आतापर्यंत किती गणपती बाप्पाची आखणी केलेली आहे? अजूनपर्यंत ह्या वर्षी जवळजवळ झाले एक 47च्या आसपास. बापरे, 47 म्हणजे जवळजवळ 50 सगळे. हा हा. दादा तुमच्या आर्टिस्ट व्यवसायाबद्दल थोडं काय सांगा ना. मी बेसिकली बाय प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे. टॅटू आर्टिस्ट. ओके. मग आपली आवड आणि बाप्पाची सेवा करायला मिळते म्हणून मी आखणी आपले ह्या सीझन. अच्छा. मग भांडूपवरून आज तुम्ही ठाण्याला आलात, पण ठाण्यापासून अजून तुम्ही कुठच्या ठिकाणी जाता आखणीसाठी? चालेल, आपलं विक्रोळीला पण चाललंय. ओके. घाटकोपरवरून पण आपण घाटकोपरला पण काम करतो. ओके. मी जिथे राहतो तिथे पण काम चालू आहे. अच्छा, म्हणजे मुंबई ठाणे आसपास उपनगरामध्ये तुम्ही हा एक आर्टिस्ट आवड म्हणून करता. ओके. या आखणीबद्दल काय सांगणार, म्हणजे आखणीचं महत्त्व कसं काय असतं आणि कसं काय तुम्हाला सुचत जातं? आखणीचं महत्त्व म्हणजे त्याला जसं आपण आकार देत जातो. हां हां. तसं तसं म्हणजे आपल्याला जोपर्यंत ती भावत नाही तोपर्यंत, त्याचं रूप तोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही काम करतो. गणपती बाप्पा मी असं ऐकलं की मूर्तिकार बनवतो, पण जे काही शेवटचं असतं ते आखणीवर असतं. कारण आखणीवरती बाप्पा आपल्याला भक्तगणाला कुठून बघताय, लेफ्ट मधून बघताय, राईट मधून, वरतून, खालून बघताय. त्यामुळे जे काही प्राण आहे तो आखणीमध्ये ओतला जातो. आज तुम्ही ह्या वर्षी 50 आखणी केली, ह्याच्या आधीचा केली असेल तर प्रत्येक आखणी करताना तुम्हाला असा पुढे कसा अनुभव येत गेलाय? प्रत्येक आखणी करताना कसं असतं की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं. ओके. प्रत्येक गणपतीचा रूप, गणपतीचा आकार म्हणजे छोटा असेल तर त्याची आखणीचं वेगळं असतं, तिथे काहीतरी नवीन शिकायला. ह्याच्यापेक्षा मोठे असतील त्याचे तिथे काहीतरी नवीन शिकायला मिळेल. बऱ्याच प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल. दादा एक शेवटचा प्रश्न, तुम्ही केलेली पहिली आखणी आणि आता तुम्ही ह्या गणपती बाप्पाची जी आखणी करते ह्यावेळी 47 किंवा जवळ 50वा, काय फरक जाणवत आहे तुम्हाला? खूप फरक. म्हणजे स्वतःला असं वाटतं की खूप काही इम्प्रूव्हमेंट आहे. अच्छा. की म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला आणखीन किती स्वतःला शिकत गेलं पाहिजे, बदल केले पाहिजे, काय करत गेलं. ह्याच्या प्रत्येक वेळी प्रत्येक बाप्पामध्ये आपल्याला नवीन काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं. असं नाही मी अजून पण शिकतोय. परफेक्शनिस्ट नाही आहे किंवा असं नाही आहे. प्रत्येक वेळी नवीन काही ना काहीतरी शिकायला मिळतच आहे. हो, पण आता आम्ही तुमच्या समोर गणपती बाप्पा आपल्या समोर जो बघतोय मी सांगून मी काही प्रमाणात सांगू शकतो. मी एवढा एक्सपर्ट नाहीये, पण नक्कीच तुमच्या कामाचा दाद देण्यासारखीच आहे. आणि यापुढे अजून छान तुम्ही आखण्या कराल आणि गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देव ही त्याच्या चरणी प्रार्थना. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला आम्ही वेळात वेळ करून थोडा टाइम दिला आणि आमच्या चॅनलशी बोलला. थँक्यू. गणपती बाप्पा. तुम्ही आर्टिस्ट आहात प्रोफेशनली. कोणाला घरी वॉल पेंटिंग करायची असेल किंवा त्यांना कस्टमाइज असं पेंटिंग पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना करून देऊ शकता का? हो नक्की, आपण वॉल पेंटिंग वगैरे करतो. अच्छा. आर्टमध्ये सगळं करतो. अच्छा. आणि त्याच्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना प्लीज. नक्कीच 9136389006 हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर. ज्याला कोणाला कुठे आर्ट असं करायचं असेल, पेंटिंग असेल किंवा म्युरल असेल, आपण तिथे नक्कीच तुम्हाला करून देऊ एकदम. आणि दादाच्या रेफरन्सने आपण नक्कीच त्याच्यावर थोडंसं बऱ्यापैकी डिस्काउंट करू. नक्कीच. दादा परत एकदा मोठा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9136389006. आणि आपल्या ब्रँडचं असं काय नाव? ब्रँडचं असं नाही, टॅटोग्राफी म्हणून हा माझा हे आहे. अच्छा. टॅटू स्टुडिओचं नाव आहे. इंस्टाग्रामचा काय हँडल आयडी कोणाला कॉन्टॅक्ट करत असेल तर काय म्हणाल? स्टुडिओ टॅटोग्राफी. ओके. तर मंडळी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला दादांचे चित्र, त्यांचे काय पेंटिंग आवडले असेल इंस्टाग्राममध्ये बघायलाच मिळतील ना, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या छोट्याशा बिझनेसला चालना द्या आणि त्यांना सुद्धा आपल्या एक मराठी माणसाला मोठं होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. भक्तगण आले गणपती बाप्पाच्या आखणी बघण्यासाठी.
गणपती बाप्पा मोरया म्हणजे आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती बरेचसे गणपती बाप्पाच्या आगमनाचे व्हिडिओ सुरुवात होणारच आहे, तर स्टे ट्यून. प्लीज सबस्क्राईब चॅनल. गणपती बाप्पा मोरया.